शेटफळगडे येथील रस्त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील प्रशासनाने घेतलेल्या रस्त्याच्या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक व शेतकरी यांनी संताप व्यक्त करत विरोध दर्शवला आहे। रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांनी शेतीचे क्षेत्र बाधित होत असल्याने प्रशासनाने प्रजमात 84 रस्त्याचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना व स्थानिक नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आम्ही मौजे शेटफळगडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील ग्रामस्थ आहोत आणि ह्या रस्त्याच्या लगतधारक शेतकरी पण आहोत। आम्ही आज 3 महिन्यापासून या रस्त्यामध्ये बेकायदेशीर उत्खनन चालू आहे या ठिकाणी। तर आम्ही वेळोवेळी प्रशासनाला हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंडर येतो त्यांना त्यानंतर तहसीलदार उत्खनन संबंधात पत्रव्यवहार केला, परंतु या संदर्भात कोणतीही आमची दखल घेतली गेलेली नाहीये। आज 2 महिने आम्ही नुसतं पत्रव्यवहार करतोय, त्या संदर्भात रिटर्न आम्हाला काहीच नाहीये, कारवाई कुठलीच होत नाहीये। त्याच्यानंतर हा जो परिसर आहे तो हा परिसर पूर्ण पावसाचं पाणी वाहून जाणारा परिसर आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेस गावामध्ये 25/5 ला पूर आला, त्या पुराच्या वेळेसमध्ये ह्या पाण्याच्या पांदांचा सगळ्यात मोठा रोल होता। त्याच्यामध्ये नंतर हा ग्रामीण मार्ग झालेला आहे, पण ग्रामीण मार्ग होत असताना आम्हाला पाणी जाण्याची वाट ह्याच्यामध्ये शिल्लक होती। ती पाणी जाण्याची वाट शिल्लक असल्याकारणे आम्ही बाधित शेतकरी आमच्या रानामध्ये कुठलंही पाणी जात नव्हतं, आमची पिकं येत होती। आता परिस्थिती अशी झाली की आमचं जवळपास 100 ते 150 एकर क्षेत्र ह्या पांदांमध्ये पाणी न गेल्यामुळे, ग्रामीण मार्ग असलेला हा उत्खनन करून मुरुम विक्री केल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी आमचं रस्त्याच्या कडेने जात नाहीये, ओढ्याला जातं हे पाणी सगळं। तर त्याच्यामुळे हे पाणी सगळं शेतीच्या प्लॉटमध्ये जाते, आमच्या पिकांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। आज 3 महिने झाले आम्ही प्रशासनाला भांडतो या संदर्भात, पण प्रशासनाने कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाहीये। आता त्यानंतर या मार्गावरती 84 मार्ग कन्वर्ट करण्यात आलेला आहे, प्रजिमा 84 म्हणून। तर प्रजिमा 84 370 हा ग्रामीण मार्ग आहे, त्याच्यावरती प्रजिमा 84 मध्ये हा 370 समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर आमचा ह्या समाविष्ट करण्याचा विरोध आहे सगळ्यात महत्त्वाचा। कारण का माहितीये का, आमची पाणी जाण्याची वाट आहे, ती पाणी जाण्याची पूर्णपणे वाट बंद होऊन जाते। त्याच्यामध्ये प्रशासन कोणती आमची दखल घेत नाहीये। वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, 2022 पासून आमचा या गोष्टीसाठी विरोध आहे इथल्या लगतच्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांचा, पण कोणतीही दखल घेतली जात नाही याच्यामध्ये। त्याच्यामध्ये आमच्या ग्रामपंचायत सगळ्यात मोठा रोल आहे की ग्रामपंचायत पत्रव्यवहार आम्हाला अंधारात ठेवून पत्रव्यवहार करते। त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने जो काही रोल केलेला आहे ते आमच्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने चुकीचा आहे। आम्ही सर्वजण या शेटफळगडे गावचे रहिवासी असून इथं मूळ मुद्द्याचं बोलायचं झालं तर इथं 3 ते 4 महिने झाला आम्ही सर्व हा प्रजिमा 84 रस्ता कन्वर्ट होऊ नये म्हणून पळतोय, आणि इथं त्याची घाई करून प्रशासनाने इथं ग्रामीण मार्ग 370चं उत्खनन केलेलं आहे। का तर त्यांना ती जागा दाखवायची आहे, प्रजिमा 84 ला एवढी जागा उपलब्ध आहे म्हणून। पण ह्याचा मूळ समजात मोठा प्रॉब्लेम आहे की इथं ग्रामस्थांची मागणी नसताना 2021-22 पासून ग्रामस्थांची कुठलीही मागणी नाही, तर मग ग्रामपंचायत बॉडी आमच्या विरोधात किंवा इथं ग्रामीण मार्ग 370 वर प्रजिमा 84 कशासाठी करायचा, वेळोवेळी विरोध करून वेळोवेळी पत्रव्यवहार प्रत्येक डिपार्टमेंटला केला, प्रत्येक प्रशासनाला केला, कुणाचंही माघारी व्यवस्थित उत्तर नाही आलेलं, त्यांनी कारवाई व्यवस्थित केलेली नाही। आणि ग्रामपंचायत बॉडी त्यांचे अधिकारी काय पदाधिकारी असतील त्यांनी सुरुवातीला आम्हाला कसलीच योग्य माहिती दिली नाही। त्यांनी आम्हाला डायरेक्ट बोलायचे की आम्ही या संदर्भात कुठलाही पत्रव्यवहार केला नाही। परत माहिती अधिकारात आमच्या सहकाऱ्यांनी जेव्हा माहिती घेतली तेव्हा कळलं हे समजा ग्रामपंचायत बॉडीनेच लोकांना अंधारात ठेवून विश्वासघात करून हे पत्रव्यवहार वर प्रत्येक डिपार्टमेंटला केलेले आहेत की ग्रामीण मार्ग 370 दर्जोन्नत करून प्रजिमा 84 मध्ये तो समाविष्ट करावा, आणि यासाठी ह्या सर्व लोकांना वेटीस धरलेला आहे। या लोकांची एकदम विरोध आहे इथं 84 होण्यासाठी। का तर मूळ जो MDR 84 आहे तो गावाच्या बाहेरून जातोय, गावठाणाला टच करतोय आणि तिथून बाहेरून जातोय। मग इथून गावठाणा आत वळवायचा, तिथून सिटी सर्वेत घालायचा, आणि तिथून परत ह्या रोडवर कायसाठी घालायचा, इथं तेवढी जागा पण उपलब्ध नाहीये। आणि इथं शेटफळगडे गावाला समजात मोठा त्रास हा जड वाहतुकीचा आहे। इथं हा मार्ग जर इथून आता आदेश निघालाच आहे, पण तरी बी आम्ही विरोध करतोय। पण हा मार्ग प्रजिमा 84 जर इथून सक्सेस झाला तर इथं लोकलच्या लोकांच्या जीविताला हानी, त्यांची आर्थिक हानी, त्यांची प्रॉपर्टीची हानी, त्यांच्या पिकात आज पाणी बाहेर निघत नाहीये, त्यांची पिकांची 150-200 एकराची हानी झालेली आहे। आणि प्रत्येक वेळेस कुठल्याही डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी कसलं सहकार्य केलेलं नाही, वेळोवेळी पत्रव्यवहार केलं, आम्ही विरोध दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या सह्या वगैरे घेऊन प्रत्येक डिपार्टमेंटला प्रशासनाच्या प्रत्येक तहसील असो, PWD असो, ZP असो, पोलीस प्रशासन असो, समद्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेत की आमचं ही आवक जावक केली प्रत्येक बाबतीत, पण कुठल्याच गोष्टीची दखल घेतली गेलेली नाही।
इथं उघडे उघड अन्याय चालू आहे. लोकशाही फक्त दिसायला राहिलेली, हुकुमशाही दंडलशाही चालू आहे. आम्ही सर्वात आधी ग्रामपंचायत बॉडीचा निषेध व्यक्त करतो, का तर त्यांनी लोकलच्या हितल्या माणसांना विचारात न घेता ह्या माणसांनी गेले 3 ते 4 वर्ष झाली इथं विरोध करतात. प्रजिमा 84 इथं नको, का तर इथं तेवढी जागा पण उपलब्ध नाहीये कुठल्याच गोष्टी नसताना. आणि हे सर्वात महत्वाचं, ही अगोदर पानंद होती, त्यानंतर ग्रामीण मार्ग 370 झाला आणि त्याची एवढी हाईट वाढवण्यात आली आणि परत उत्खनन बेकायदेशीर केलं आणि त्यामुळे हे काढले समजे शेतकरी बाधित झाले. प्लस गावात गेल्यानंतर तिथं रस्ता खरं सरळ काढायचा पानंदनी, मग तो ग्रामीण मार्ग असो काय असो, तो तिथं न काढता हे सुरेश भाऊ माचाले आमचे बंधू आहेत, त्यांच्या प्रायव्हेट इस्टेट मधून काढून त्यांना कितीतरी मानसिक त्रास झाला. ते आत्महत्या करण्याच्या मागील महिन्यात विचारात होते त्यांचे अख्खे कुटुंब. त्यांना प्रत्येक डिपार्टमेंट करून नाहक त्रास देण्यात येतोय. ह्याची जबाबदारी कोण घेणार? त्यांनी आत्महत्या केली. उद्या आम्ही इथं दरवेळेस आम्ही पत्रव्यवहार करताना आम्ही एवढं त्यांना सूचित केलं की आम्ही नाईलाज आणि उपोषण करू, आत्मदहन करू, तरी आमचा कचराच केला जातोय. आमचं कोणच म्हणणं ऐकून घेत नाहीये. आम्ही जायचं तर कोणाकडे जायचं? प्रत्येक गोष्टी यंत्रणेचा दुरुपयोग करून ह्यांनी सामान्य माणूस अगदी वेठीस धरलेला आहे. आमचा अक्षरशः महिना 2 महिने झाला आम्ही अनपान सोडून पळतोय. का तर आम्हाला न्याय मिळावा कुठेतरी. आम्हाला कुठंच न्याय मिळत नाहीये. जे अधिकारी ज्या पदावर आहेत ते त्यांच्या पदाचा गैरवापरच करताना दिसत आहेत आम्हाला. कवर आम्ही सहन तरी कवर करायचं. आमचं फक्त एकच मान्य, आमचा व्यक्तिशः कोणाचाही विरोध नाही. आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही. प्रजिमा 84 गावातून न करता तो ही जुने 2001 ते 2021चा जो रस्ते विकास आराखडा आहे त्यानुसार बाहेरून जावा आणि हा रस्ता सरळ ग्रामीण मार्ग 370 सरळ पानंद कुठे निघते व्यवस्थित तिथं काढावा. कुणाचा ह्या रस्त्याला विरोध नसणार आहे आणि साईडने गटर लाईन ठेवली की हे पाणी स्वतः सरळ जाईल, कुणाला काही अडचण होणार नाही. पण प्रजिमा 84चा हट्ट इकडून सरकारने सोडावा आणि जो GR काढलेला आहे त्याच्या अटी शर्तीत इथल्या कुठल्याच गोष्टी बसत नाहीयेत. ना इथलं अंतर बसते ना. आता इथं अंतर 18 ते 30 मीटर अंतर जर खुलं दाखवायचं झालं तर ह्या दोन्ही शेतांच्या आत बांधाच्या आतमध्ये 15 ते 20 फूट जागा दाखवायला लागणार आहे. आणि त्यासाठी संबंधित अधिकारी मागच्या काही दिवसात अधीक्षक डिपार्टमेंटचे इंदापूरचे तर ते यायचे. त्यांचा म्हणलं कुठल्या ह्याच्या तुम्ही काम करायला इथं काय करताय? तर मोजणी करायला. कशाची? तर पानंद रस्त्याची. अहो पण पानंद रस्ता हा राहिलेलाच नाही. आता हा ग्रामीण मार्ग 370 झालाय. मग तुमच्याकडे कुठली कागद येतं? तुमच्याकडे कुठलं काय नोटीस आहे दाखवा म्हणलं तर आम्हालाच माहित नाही ना, आमच्याकडे कुठल्याच नोटीस नाही. अशा प्रकारची उडवाउडीची उत्तर देतात. आणि दुसरी गोष्ट, गावाच्या जे पश्चिमेच्या बाजूला खरी पानंद आहे, जी मागणी जवळजवळ 400-500 लोकांनी सह्या सहित तहसीलला इंदापूरला केली, ग्रामपंचायतला आवकजावक केली, तिथं केली, त्याच्यावर ग्रामपंचायतचं लेटर घेतलं त्या सह्यांच्या आधारे, त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई नाही ना. त्याचं कुठलं लेटर आलं काय झालं ह्या जबर रस्त्याच्या बाबतीत पानंद रस्ता म्हणायचा आणि इकडे जायचं. आता हे मुळात हा पानंद रस्ता राहिलाय का? हा ग्रामीण मार्ग 370 झालाय. आता परवा दिवशी नोटीस वाटायला आले होते ग्रामपंचायतचे काही माणसं, पण लोकांनी त्या घेतल्या नाहीत. का तर त्याच्यावर परत अजून तीच चूक की पानंद रस्ता इकडून काढल्या कडच्या लोकांना नोटीस दिल्यात. आता ही ग्रामीण मार्ग झालाय आणि परत गावात घुसल्यानंतर रस्ता तिथल्याकडे आता तिकडं पानंद गेले का तिकडल्या कडच्या लोकांना नोटीस दिल्यात. मूळ पानंद राहिली बाजूला आणि तिसऱ्याच रस्त्यावर तिसरंच काम वळवलं जाते. जो खरा रोड आहे प्रजिमा 84, तो आमची एकच मागणी की तो बाहेर न जावा आणि तो गोरगरिबांचा जीव वेठीस धरू नका. आम्ही प्रत्येक प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केला आहे की आम्हाला नाईलाज आणि उपोषण, आत्मदहन हे मार्ग स्वीकारावे लागतील. कुठपर्यंत आम्ही गळचेपी सहन करायची? आज आमच्या सहनशीलतेचा अंत झाला अक्षरशः. कुठल्या डिपार्टमेंटचा कुठलाच अधिकारी, पदाधिकारी, ग्रामपंचायत बॉडी कोणच आम्हाला सहकार्य करायला तयार नाही. 2022 पासून हीच ग्रामपंचायत बॉडीवर पत्रव्यवहार करते की ग्रामीण मार्ग 370 दर्जनोत करून त्याच्या 84 व्हावा आणि तीच बॉडी आता मानायला तयार नाही की ही ग्रामीण मार्ग 370 आहे. तीच बॉडी म्हणते की ही पानंद आहे. ही किती मोठी फसवणूक आहे जनतेची. मला एवढंच बोलायचं, आमच्या व्यक्तिशः कोणालाच विरोध नाही. सर्वांनी समजून घ्यावा, हट्ट सोडावा, जनतेला वेठीस धरायचं बंद करावं. मी नवनाथ बाळकृष्ण अवचट, राहणार शेटपळगडे या गावचा नागरिक असून या 248 या गटाचा वहिवाटदार आहे. 240 हा गट हा पानंदी शेटपळगडे ते भिगवण बारामती राज्यमार्ग 54 ते शेटपळगडे या पानंदीच्या दरम्यानचा मी एक शेतकरी असून नवीन प्रजिमा 84 जे सरकारने नवीन अध्यादेश काढलेला आहे की ज्यानुसार 84 या पांदेतून जावा असं त्यांनी एक पत्र काढले. त्यानुसार मी एक बाधित शेतकरी ठरतोय आणि मला फक्त 1.5 एकरच शेती असल्यामुळं मी अल्पभूधारक आहे आणि त्यात नवीन प्रजिमाच्या मापानुसार जर 30 मीटर 60 मीटर जर त्याचं उत्खनन झालं किंवा ॲक्वायरमेंट झाली तर मी भूमिहीन होणार आहे. मग मी भूमिहीन जर होत असेल तर मग मला जगून ह्या शेतकऱ्यांमध्ये किंवा गावामध्ये काहीच उपयोग नाही ना. मग मला कुठल्याही प्रकारे माझं अस्तित्व जर नाहीसं होत असेल शेतीचं तर मला कुठेतरी आत्मदहन किंवा आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच उरणार नाही.
ह्या इथून रस्ता तो जात नव्हता. हे नैसर्गिक पाण्याचा वाहण्याचा स्रोत मार्ग आहे. इंग्रजांच्या काळापासून पानंद मार्ग हा क्षेत्र वजा करून फक्त पाण्याच्या शेतीच्या किंवा वरून माळावरून वाहून येणाऱ्या पाण्याच्या वाहून जाण्यासाठीचाच स्रोत एक मार्ग इंग्रज सरकारने किंवा तत्कालीन सरकारने उपलब्ध करून दिलेला होता. तो नैसर्गिक मार्ग स्रोत बुजवून दरचं वाहून येणारं पाणी सगळं सलगच्या रानांमध्ये शेतांमध्ये वाहून जाऊन माझ्या चुलत भावांचं किंवा हे माझे पलीकडं मित्र आहेत, माझे एकेकाळी सहकारी बी होते आणि त्यांच्या सुद्धा रानात 3-3, 4-4 एकर ते आमची रानं पडीक पडलेत. अजूनही रानात पाणी, तुम्ही वर थोडा कॅमेरा करून पाहिलं तर रानात सगळं पाणीच दिसतंय. कोणत्याही प्रकारच्या ह्या रस्त्यावरनं 84चं प्रयोजन नव्हतं. ग्रामपंचायती मार्फत या गावात वेळोवेळी ग्रामसभा झाल्या. त्या ग्रामसभामध्ये कधीही असा ठराव झालेला नाही की हा प्रजिमा 84 हा रामा 54 ते गाव पानंद ह्या रस्त्यानेच जावा. ज्या वेळी चर्चा झाली ती चर्चा गावाच्या बाहेरूनच हा 84 क्रमांकाचा प्रजिमा जावा अशी चर्चा झालेली आहे. तर या स्थानिक प्रशासनाने ग्रामपंचायतीने बोगस ठराव करून बोगस पत्र व्यवहार करून जेणेकरून त्यांच्या काही ग्राम पुढाऱ्यांचं हित लक्षात घेऊन किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टीमुळं की आम्हाला बाधित करून स्वतःची रानं वाचवण्याचा किंवा स्वतःच्या काही जमिनी वाचवण्याचा त्यांचा प्रघात चालू आहे. त्या बोगस पत्र व्यवहार करून त्यांनी आम्हाला वेळोवेळी अंधारात ठेवले. आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती दिलेली नाही, आम्हाला कसल्या नोटिसा दिलेल्या नव्हत्या. आज आम्हाला काल परवा कसली नोटीस फिरते आहे की पानंद खुली करायची, पानंद खुली करायची. तुम्ही पाहतात पानंद पहिलीच खुली आहे. तुम्ही बसलाय, हा मार्ग मोकळा आहे. हा 370 ग्रामीण मार्ग, तिथून वाहनं जातात. आम्हाला शेतीची वाहतुकीची कसली अडचण येत नाही सध्या. आम्ही ऊस वगैरे काय पिकं पिकवतोय, फक्त वाहून येणाऱ्या पाण्यामुळे आम्ही बाधित होतोय. आम्हाला वर्षभर झालं रानात कुठलं पीक घेता येत नाही. त्याचं कारण म्हणजे वरनं वाहून येणारं पाणी आणि पुढे त्या पाण्याचा अडवलेला तो मार्ग जिथं तुम्ही तो पाहता येतो. आणि परत ग्रामपंचायतीने असं त्या ठरावाद्वारे वर प्रशासनाला वरच्या कळवलं होतं की प्रजमा गावातून जात नाही. पण तुमच्या समोरच दिसत आहेत की रस्त्याच्या दुतर्फा घर आहेत पलीकडं आणि अलीकडं. मग दुतर्फा घर असतील तो रस्ता गावातनं जात नाही असं ठरतंय का? तर त्यांनी दाखवले की हा रस्ता इथून जर काढला तर गावातनं जात नाही, पण हा रस्ता इथून गेला तर गावातनं जातोय. माग अपघाती काही घटना घडल्यात, त्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची सुद्धा नोंद आहे त्या ग्रामपंचायत दप्तरी आणि त्या कुटुंबाला सुद्धा कोणत्या प्रकारचा न्याय देण्यात आलेला नाही. अशा प्रकारे वाहतुकीचा नवीन अडथळा तयार करून शेतकऱ्यांना स्वतःच्या रानात नाही जाता आलं पाहिजे. त्यांनी काही कालांतराने स्वतःच्या जमिनी विकून त्यांचीच भरभराट केली पाहिजे. ज्यांना अपेक्षित इथनं रस्ता जाणं त्या लोकांची भरभराट होऊन आम्ही कसं भूमिहीन होऊ आणि ह्या गावातून पळून जाऊन दुसरीकडे उदरनिर्वाह कसं करू यासाठीच त्यांचा कसोशीने प्रयत्न चाललेला आहे. तरी मी माझ्या कुटुंबासहित माझी आई असेल, मंडळी असेल किंवा मुलगी असेल किंवा आमचे चुलत भाऊ, आम्ही ज्यावेळेस ह्या प्रत्यक्षात कामाची कार्यवाही चालू होईल त्यावेळेस सामूहिक आत्मदहन सर्वांच्या समोर कॅमेऱ्याच्या तुमच्या मीडियाला बोलून सुद्धा आम्ही करणार आहोत. कारण आम्हाला जगण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही. माझी संपूर्ण उपजीविका फक्त या शेतीवरती अवलंबून आहे. दुसरा मला जगण्याचा काय मार्ग नाही. मी कुठला सरकारी नोकरदार नाही किंवा माझा कसला मोठा व्यवसाय पण नाही. मग अशा प्रसंगी जर मला जगण्याचा मार्ग उरत नसेल तर मला सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय काहीच गत्यंतर नाही. आणि म्हणून माझा ह्या रस्त्याने किंवा आमच्या सगळ्या कुटुंबासहित इथून तो रस्ता 84 प्रजिमा जो आता प्रकल्पित आहे तो नाही झाला पाहिजे असं माझं मत आहे.